डायल 112च्या माध्यमातून आजवर आपण एखादा गुन्हा घडत असेल किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास डायल 112वर कॉल करून मदत मागतो। मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला एका 4 चाकी वाहनातून 2 अज्ञात इसम काहीतरी वस्तू संशयितरित्या वाहतूक करून नेत असल्याचे लक्षात येताच त्या इसमाने डायल 112 कॉल केला असता पोलिसांनी देखील क्विक रिस्पॉन्स देत घटनास्थळी पोहोचत 4 चाकी वाहनांची झडती घेतली। त्या वाहनातून प्रतिबंध असलेला 5,57,000 रुपयाचा सुगंधित तंबाखू गुटखा पोलिसांना जप्त करण्यात यश आले आहे। महाराष्ट्रात अन्न सुरक्षा मानक देय कायद्याअंतर्गत गुटखा तंबाखूवर बंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करण्यास बंदी आहे। मात्र गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यात बंदी नसल्याने गोंदियातील काही गुटखा विक्रेते बालाघाट जिल्ह्यातून गुटख्याची तस्करी करून जास्त दराने गोंदियात विक्री करतात। मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला ही बाब लक्षात येताच त्यांनी या संदर्भात डायल 112वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली असता डायल 112च्या माध्यमातून पहिल्यांदा 5,57,000 रुपयाचा गुटखा तर 4 लाख रुपयांच्या वर किंमत असलेली एक मालवाहक गाडी पोलिसांनी जप्त केली असून 3 आरोपींना तपासाकरिता ताब्यात घेतले असून रामनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानक देय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया प्रतिनिधी अमरदीप बडगे। याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती अशी प्राप्त झाली। पोलीस निरीक्षक जे आहेत रामनगर पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलं की सस्पेक्टेड एक संशयित वाहन आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखू आम्हाला आढळून आलेला आहे। त्या अनुषंगी आपण आज पोलीस स्टेशन इथे येऊन तपासणी केली तर सदर वाहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विविध 16 ब्रँडचा तंबाखू सुगंधित गुटखा पान मसाला जसं की जनम, रिमझिम, विमल पान मसाला, RMD पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा विविध 16 प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचा सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला आपल्याला त्या वाहनामध्ये आढळून आलेला आहे। तर तो आपण अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत जप्त केलेला आहे आणि जवळपास त्या साठ्याची किंमत आहे 5,57,129 रुपयाचा साठा हा आढळून आलेला आहे आणि 557 किलो वजनाचा हा साठा आपल्याला आढळून आलेला आहे। तर हा आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपली फिर्याद देणं सुरू आहे। किती आरोपी यामध्ये अटक झालेले आहेत? याच्यामध्ये सध्या 3 आरोपी विरुद्ध आपण FIR दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये वाहन चालक आहे, त्याच्यासोबतचा साथीदार आहे आणि वाहन मालक आहे। पुरवठादाराचा जो तपास व्हावा म्हणूनच आपण याच्यामध्ये फिर्याद नोंदवलेली आहे। काय माहिती मिळाली? हा कुठून निघाला तर गुटखाने कुठे जाणार होता? याच्या संदर्भात असं आहे की गोंदिया हा सीमालगत भाग आहे महाराष्ट्राचा, त्यामुळे बालाघाट आणि मध्य प्रदेश इथून त्याची वाहतूक सुरू होती असं प्रायमा फेसीवर आढळून आलेलं आहे। संपूर्ण तपास हा पुढील पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।